भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. सायंकाळी बाप्पाचे विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. विसर्जनाच्या मिरवणुकीला परिसरातील नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते तसेच आप्तेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डावखरे यांच्या निवासस्थानापासून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरामध्ये आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी खास नाशिक ढोल पथकाने आपल्या दमदार वादनाने मिरवणुकीची शोभा वाढवली. 1.5 दिवस बाप्पाची सेवा करून शेवटच्या निरोपाच्या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी श्रद्धापूर्वक आरती अर्पण करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांसह तरुणाई आणि लहान मुलांनाही उत्साहाने सहभाग घेतला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार डावखरे यांच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाबरोबरच सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून गेला. त्यांच्या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण सामील झाल्याने ठाण्यातील गणेशोत्सवाचा जल्लोष त्यांच्या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून प्रत्येकजण सामील झाल्याने ठाण्यातील गणेशोत्सवाच्या जल्लोषात आणखीन रंग भरले.